असाल मग तुम्ही? हो मॅडम. एकदम रेडी जोश मध्ये परत चांगला अभ्यास करायला? हो मॅडम. ओके, ठीक आहे. तर आज ना मुलांना आपण काय करणार आहोत, तुमचा पुढचा धडा आपण चालू करणार आहोत. आता तुमची नवीन सत्र सुरू झालं ना, नवीन सेमिस्टर सुरू झालेली आहे. तुम्ही सगळेजण इंग्लिश मीडियमचे आहात? मराठी मीडियम. मराठी मीडियमचे आहात तुम्ही? अच्छा, एक सेकंड ना, मला चेक करू द्या. मग आपला ऑलरेडी एक क्लास तर झालाय की, है ना? मराठी मीडियमचा तर एक क्लास आपला त्या दिवशीच झालेला आहे. एक सेकंड. हो, येस, मराठी मीडियम. ठीक आहे. मग आपला एक तास तर ऑलरेडी झालाय ना. त्या दिवशी आपण एक नवीन चॅप्टर चालू केलेला. आणि मी होते मुलं त्यावेळी. मुलांना अनम्यूट करून धड्याचं नाव सांगा. अलिविहीर शाळेची मुलं अनम्यूट करून. बेटा तिथे अनम्यूटचं बटन दाबून नाव सांग धड्याचं. कोणता धडा आपण सुरू केलेला? अच्छा, ज्यांना आठवते हात वर करा. गेल्या क्लासमध्ये आपण कोणता धड्याचं नुसतं नाव, कोणता धडा सुरू केला? हात वर करा. नाही आठवते कोणालाच? अरे, धड्याचं नावच नाही आठवते, मग धडाच आठवत नसेल तुम्हाला काय शिकला तुम्ही. आत्ता नीट लक्ष देऊन ऐका. ओके, चला आपण प्रकाशाचे काय काय शिकलो आपण त्याच्यामध्ये. प्रकाशाचे परावर्तन त्या धड्यामध्ये आपण काय काय शिकलो, कोण सांगेल? हा धडा मुलांनो मी गेल्या वेळी पण सांगितलेलं, परत एकदा सांगते की हा धडा जो आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण ह्याच धड्याचा पुढचा भाग तुम्हाला पुढच्या वर्षी 10वी मध्ये असणार आहे. बोर्डाचं वर्ष आहे, राईट? मग ह्याच वर्षी जर हा तुम्हाला धडा समजला नाही तर मग पुढच्या वर्षी पण तुम्हाला तो धडा समजणार नाही, जो त्याचा दुसरा भाग आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मग हा धडा जो आहे तो चांगला समजून घेणं, लक्ष देऊन ऐकणं खूप खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, एक सेकंड. ते तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं. त्याच्याशिवाय प्रकाशाच्या परावर्तनाच्या शिवाय अजून मी तुम्हाला काय एक्सप्लेन केलेलं होतं? आपली जी आरशासमोर आपली जी प्रतिमा बनते, आरशासमोर जी आपली प्रतिमा बनते, त्या प्रतिमेची काय काय वैशिष्ट्ये आहेत ते सुद्धा आपण बघितलेलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर. ठीक आहे. तर आज आपण काय करणार आहोत? ओके, ठीक आहे. तर आज आपण काय करणार आहोत, त्याच्या पुढच्या भागामध्ये काय बघणार आहोत? आपण हे पाहणार आहोत की आपले जे आरशे माहितीये तुम्हाला, आरशांचे वेगवेगळे प्रकार असतात. आणि त्याच्यामुळे आरशांचे वेगवेगळे प्रकार असल्यामुळे त्याच्या आतमध्ये ज्या प्रतिमा बनतात त्या पण वेगवेगळ्या असतात. तुम्ही कुठे कोणी पाहिले कधी कधी माणूस जो आहे तो खूप असा बारीक दिसतो काही काही आरशामध्ये आणि एकदम उंच दिसतो. काही काही आरशांमध्ये आपण असे एकदम जाड दिसतो. कोणी पाहिले तसे आरशे? हातवर करा बर. असे वाले आरसे तुम्ही कुठे कुठेतरी पाहिलेत? असे कोण कोण विद्यार्थी, जरा हातवर करा. असे विचित्र आकृती देणारे आरसे कोणी कोणी पाहिलेले? अच्छा, काही जणांनी पाहिलेत, हातवर करतात. बरं, ठीक. चल, तर आधी मी तुमचं पुस्तक तुम्हाला दाखवते, त्याच्यानंतर ना मग आपण खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आज शिकणार आहोत. ठीक आहे, चला तर आता स्टार्ट करूया. एक मिनिट, तुमचं पुस्तक ओपन करते मी. तुम्ही पण तुमचं पुस्तक मुलांना समोर ओपन करून ठेवू शकता.
बघा, हा वाला जो धडा आहे 11वा धडा प्रकाशाचे परावर्तन, हा धडा आपण चालू केलेला होता. ठीक आहे. आणि ह्या धड्यामध्ये जे महत्वाचे घटक आहेत, बघा ह्या धड्यामध्ये कोणते कोणते महत्वाचे घटक आहेत? हे आरसा व आरशाचे प्रकार. आज आपण हे वाला करणार आहे. ठीक आहे. तर सपाट आरशाच्या समोर ज्यावेळी वस्तू ठेवली जाते तर त्याची प्रतिमा कशी बनते ही आकृती मी एक्सप्लेन केलेली होती गेल्या क्लासमध्ये. ही आकृती खूप महत्वाची आहे. पुढच्या वर्षीच्या म्हणजे 10वीच्या पुस्तकात ही आकृती दिलेली नाहीये, तरी सुद्धा ती विचारली जाऊ शकते. ठीक आहे. म्हणून ती आकृती खूप महत्वाची आहे. ती काढायची आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर ना बघा, हे वाला खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ना, आरसा सपाट असेल पण दोन सपाट आरसे आपण जर असे जोडले एकमेकांना, असे दोन आरसे आहेत, ह्याला जोडलं असं, आणि त्याच्यामधला जो अँगल आहे, त्याच्यामधला हा जो कोन आहे, किती कोन आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की किती प्रतिमा बनतील. तर ह्याच्यासाठी आता मी काय करते मुलांना, एक छानसा तुम्हाला ना व्हिडिओ दाखवते. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खरं खरं कळेल. हे तुम्ही घरी पण बनवू शकता माहितीये. हे सेम गोष्ट जी आहे ना, त्याला म्हणतात मल्टिपल इमेज फॉर्मेशन. मल्टिपल इमेज फॉर्मेशन म्हणजे एकपेक्षा जास्त प्रतिमा निर्माण होणं. पण एकपेक्षा जास्त प्रतिमा कधी निर्माण होतात? ज्यावेळी हे दोन सपाट आरसे आपण एकमेकांशी असे जोडून ठेवलेले असतात की त्यामध्ये कितीतरी अंशाचा कोन बनेल. आता किती अंशाचा आपण कोन बनवलेला आहे, किती अंशाचा आपण कोन बनवलेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे की आपल्याला त्या दोन आरशांमध्ये किती इमेजेस मिळणार आहेत, ते त्याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. तर चला, आता एक मस्तपैकी मला व्हिडिओ सापडलेला आहे आणि आता ना हा व्हिडिओ ना मुलांनो तो इंग्लिशमध्ये, पण काळजी करू नका, मी तुम्हाला त्याला एक्सप्लेन करेल मराठीमध्ये. ठीक आहे. अच्छा, किती जण एक्साइटेड आहेत व्हिडिओ बघायला? हात वर करा. किती जण एक्साइटेड आहेत व्हिडिओ बघण्यासाठी? हात वरती करा. अच्छा, मुरुमगावचेच विद्यार्थी खूप ऍक्टिव्ह आहेत का? तुम्ही बाकी, ओके ग्रेट. चिरखानच्या विद्यार्थ्यांनी पण हात वरती केला. अलीविहीरचे मुलं तुम्ही एक्साइटेड नाहीये का रे? नाही बघायचंय का तुम्हाला व्हिडिओ? बोर झालंय? काहीच मुलांनी हात वर केलाय, बाकीच्यांनी तर हातच नाही वरती केलाय. सगळ्यांनी हात वरती करा. हात दुखतोय का? हात दुखतोय तुमचा? अरे हसू नका, हात वरती करा. अलीविहीर, अलीविहीरच नाव आहे ना गावाचं. हात वरती करा सगळ्यांनी. अरे कोणच हात नाही वर करत आहे? अच्छा, बाकीचे मुलं हात खाली घेऊ शकतात बेटा. चिरखनचे विद्यार्थी हात खाली घेऊ शकतात, हात दुखेल तुमचा. चला, थँक्यू सो मच ज्या पण विद्यार्थ्यांनी हात वरती केलाय. चला, आपण आता व्हिडिओ बघूयात. हे तुम्ही स्वतः पण प्रयोग करून बघू शकता. आपले आईचं जे पैशाचं पॉकेट असतो बघा, त्याच्यामध्ये आरशे असतात. असे दोन आरशे जर तुम्हाला मिळाले, ते चिकटपट्टीने चिटकवले आणि त्याच्या समोर मेणबत्ती ठेवली, हे आपण स्वतः करून बघू शकतो. हे बघा, ते किती असं छानपैकी दाखवलेलं आहे. चला बघूया तर आता ह्याला. Today we'll see an activity to show the formation of multiple image by two plane mirrors. Take two plane mirrors and set them at certain angle. Place a lighted candle in between these mirrors. बघा काय You can see केलंय multiple. त्याने आधीच पेपरावरती एक अंशांचे कोन काढून ठेवलेले आणि मागून चिटकवली असतील ह्या दोन आरसे आणि एक कॅन्डल घेतली बघा. Image of a candle. This is because the image in one mirror will act as the object for the other mirror. आता ही बघा, दोघं जण, ह्या दोघांमधला हे काटकोन बनलाय. म्हणजे दोन्ही मिरर मधला जो अँगल आहे, आरशांमधला जो अँगल आहे, किती आहे? कोन किती? 90 अंशाचा आहे. 90 अंशाचा कोन असताना बघा, 1 2 3 तीन प्रतिमा निर्माण झाल्या. Number of image formed depends upon the angle between the mirror and can be determined by the formula 360 by theta minus 1, अँगल तुम्हाला where theta is the angle between the mirror. If the mirror is inclined at an angle 60 degrees, the number of image formed is 5. बघा, हा पहिला अँगल किती आहे? 60 अंशाचा.
60 अंशाचा असल्यावरती आपल्याला टोटल किती मिळतात आहेत प्रतिमा? 5 प्रतिमा टोटल मिळतात आहेत. तर दिसते तुम्हाला 1 2 3 4 5 आणि ही तर आपली कॅन्डलच आहे. तर टोटल 5 प्रतिमा मिळतात आहेत. म्हणजे कॅन्डलला धरून टोटल आपल्या किती झाले? 6. If two plane mirrors are arranged at right angle to each other, the number of images formed is 3. राईट अँगल म्हणजेच काटकोन. 90 अंश असल्यावरती किती इमेजेस बनलेत? 4. हे सूत्र बघा आपण करून बघणार आहोत. ठीक आहे, या सूत्रानुसार आपण सोडवून पण बघणार आहोत. पण सध्या तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. हे इंटरेस्टिंग वाटते ना हे बघायला? तुमच्यापैकी कोणी ट्राय करणार? जरा हातवर करा. 2 आरशे जर तुम्हाला मिळाले तर कोण हे घरी स्वतःहून ट्राय करणार? बघा तुमचे ओके, ग्रेट गर्ल्स, ग्रेट. तुमचे शेजार, तुमच्या मम्मीच्या पाकिट मधला एक आरसा, शेजाऱ्यांकडून एक आरसा घ्या, चिकटपट्टीने त्याला जोडा, अंधाऱ्या खोलीमध्ये कॅन्डल लावून ट्राय करू शकता. कोण मापक तर आहेच ना तुमच्याकडे कोण मोजण्यासाठी, राईट? कंपास पेटीमध्ये कोण मापक तर ऑलरेडीच आहे. चला बघा. If the mirrors are inclined at an angle 120 degrees, the number of images formed is 2. Now if a candle is placed between two parallel mirrors facing each other, then आता ह्याच्यामध्ये काय ठेवले? एक इकडे आणि एक इकडे, एकदम समोरासमोर 2 ठेवलेत. म्हणजे एकमेकांना समांतर ठेवलेत 2 आरशे आणि मध्ये कॅन्डल ठेवली असताना तुम्ही बघू शकता number of images formed. इन्फायनाइट म्हणजे अनंत इमेजेस निर्माण होतात. आणि ह्याच्या आधी किती ठेवलेला होता अँगल? ह्याच्या आधीचा अँगल हा किती ठेवलेला होता? 120 degrees. The number of images 120. 120 असताना किती बनलेत इमेजेस? 1 आणि 2, 2च बनलेत इमेजेस. मुलांनो, काही शब्द इंग्लिश मध्ये पण पाठ करा. इमेजेस म्हणजे प्रतिमा, मिरर म्हणजे आरसा, राईट? कॅन्डल म्हणजे आपली मेणबत्ती. म्हणजे काय होईल ना, आतापासूनच तुम्हाला सवय लागेल काय शब्द इंग्लिश मध्ये बोलण्याची. मग ज्यांना खास करून 10वी नंतर सायन्स घ्यायचे त्यांना ते अजून बरं पडेल. ठीक आहे, तर चला आता मी काय करते, आपण हे सोडवून बघणार आहोत की खरंच हे जे आपल्याला दिसलं प्रयोगामध्ये तसेच इमेजेस आपल्याला सूत्रानुसार पण मिळतात का, म्हणजे त्या प्रतिमा सूत्रानुसार पण तेवढ्याच मिळतात का, ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, तर मी दुसरी स्क्रीन शेअर करते. चला आता तुम्ही मला सांगायचंय किती अँगल घ्यायचा. पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे किंवा आता आपण व्हिडिओमध्ये बघितला पण तो नाही अँगल घ्यायचा, तर आपल्या मनानुसार घेऊया. आणि मग हा जो तक्ता दिलेला आहे ना तुमच्या पुस्तकामध्ये तो पण आपण भरू. बरं थांबा एक मिनिट, मी काम करते, सगळीच स्क्रीन शेअर करते. बघा हा वाला तक्ता किती दिलेत आहेत? 120, 90, 60, 45, 30. हे 120 साठी बघा आपली किती आलेले, आता प्रयोगामध्ये बघितलं ना शेवटची केस, 2 आलेल्या इमेजेस, 2 प्रतिमा आलेल्या. तर चला 360 भागिले ए म्हणजेच हा किती अँगल म्हणजे किती कोण घेतलाय आपण, वजा 1. ठीक आहे, तर चला बघूयात. आता आपण सूत्र लिहूयात आधी. तर आपलं एन म्हणजे नंबर ऑफ इमेजेस, म्हणजे आपल्याला किती प्रतिमा भेटणार आहेत. तर 360 डिवायडेड बाय थीटा किंवा अँगल जो आहे तो -1. आता 360 पहिला काय दिलेला आपल्याला त्या तक्त्यामध्ये, पहिला अँगल किती दिला? 120. 120 असताना मग इथे ह्याला टाकूया 120 वजा 1. तर हा 0 0 गेला, 12 1 12, 12 3 36. 36 आता 3 मधून 2 गेले, 3 मधून 1 गेला 2. तर 120 अँगल असताना 2 प्रतिमा मिळायला पाहिजेत. मिळालेल्या? येस, प्रयोगामध्ये बघितले ना आपण, मिळालेल्या की नाही मुलांना? पुढे दुसरं काय दिलेलं आहे पुस्तकामध्ये? दुसरा अँगल किती दिलेला आहे? 90 अंश. 90चं पण आपण बघितलं आता थोड्या वेळा आधी. तर आता इथे, अच्छा मी इकडे सॉल्व्ह करते आता इथे. सो 360 भागिले 90 वजा 1
तर हा परत 0 0 गेला, 9 चोक 36, 4 मधून 1 गेला 3. इथे पण 3 मिळालेले होते, आता आपण प्रयोगामध्ये बघितले त्यावेळी. करेक्ट. परत नंतर नेक्स्ट अँगल किती दिलेला आहे, 60 दिलाय. 60 साठी 360 भागिले 60, तर हे गेलं 6 6 36, 6 मधून 1 गेला 5, तर 5 मिळालेले होते. राईट. नंतर कितीचा अँगल आहे, तर हे मग 60 साठी 5. नंतर कितीचा अँगल आहे, 45 आणि 30. आता 45 आणि 30 मुलांना तुम्ही स्वतः ते कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे. चला मी 1 मिनिटाचा टाइम देते, पटकन 45 आणि 30 साठी कॅल्क्युलेशन करा आणि मला उत्तर सांगा. चला 45 आणि 30 साठी करा कॅल्क्युलेशन सगळेजण पेन पेपर वरती आणि मला उत्तर सांगा. 45 साठी आधी करा. 360 भागिले 45 वजा 1 करून दाखवा. अरे माझ्याकडे नका बघू मुलांनो, सॉल्व्ह करा. आणि ज्यांचं सॉल्व्ह करून झालं 45 साठी त्यांनी हात वर करा. सोडवून झालं आणि उत्तर पण आलं त्यांनी हात वर करा. अच्छा अजून नाही झालंय, झाल्यावर हात वर करा मग. बघा, सो 360 इकडे करते मी. 360 भागिले 45 वजा 1, 9 ने भागूया त्याला. 9 ने भाग जाईल याला. 9 5 45, बरोबर आहे. 9 चोक 36 0. परत 5 ने भागा, 5 1 5, 5 48, 8 मधून 1 गेलं, उत्तर आलं 7. म्हणजे 45 अंश अँगल जर असेल तर आपल्याला 7 प्रतिमा मिळतील बघा मुलांना. आणि त्याच्यानंतर ना लास्ट केस काय आहे, किती आहे, 30 अंश. 30 साठी बघूयात आता. तर 360 भागिले 30 वजा 1, तर हा 0 0 गेला, 3 1 3, 3 2 6 आणि 12 मधून 1 गेले 11. बघा 30 अंशासाठी आपल्याला टोटल 11 प्रतिमा मिळणार आहेत. ठीक आहे, इझी. चला आता पुढचा भाग बघूयात. आता काय दिलेले, सपाट आरशात व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची किमान उंची ही त्या व्यक्तीच्या निम्मी असणे आवश्यक आहे. कळतंय? आरशाची किमान उंची, कमीत कमी आरशाची जी उंची आहे त्या व्यक्तीच्या निम्मी असणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता इथे त्याला ना सिद्ध करून वगैरे दाखवलेलं आहे, हे आपण नंतर ना जे आहे तुम्ही गो थ्रू करू शकता. परीक्षेमध्ये असं काय विचारत नाहीत. इथे फक्त काय सांगितलेलं ना मुलांना, हे बघा करून दाखवलेलं आहे इथे. PQ बरोबर RS. PQ बरोबर RS म्हणजे काय, PQ बरोबर RS, हे बघा इथे. आता इथे PQ आणि RS वगैरे काय आहे हे जरा तुम्ही स्वतः ह्याच्यातून वाचून करा, हे कारण सोप्पावाला भाग आहे. हा, आपण ना आरशा समोर आपली जी प्रतिमा निर्माण होते त्याचे जे आहे ते गुणधर्म बघितलेले होते गेल्या क्लासमध्ये. ते काय बघितलेले होते, क्विकली मी रिपीट करते मुलांना. बघा काय गुणधर्म होते, प्रतिमेचे गुणधर्म बघा. सपाट, नीट ऐका हे काय आहे, सपाट आरशामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिमेचे जे गुणधर्म आहेत. आता समजा हा माझा जो आहे तो असा आरसा आहे. आता इथे आरशाच्या समोर एक व्यक्ती उभा आहे. ठीक आहे, तर त्याची प्रतिमा इथे बनेल अशी, राईट. ही अशी त्याची प्रतिमा बनेल त्या व्यक्तीची. तर ह्या प्रतिमेचे गुणधर्म काय आहेत मुलांनो, सगळ्यात आधी बघा, नीट बघा. एक तर नीट ऐका, व्यक्तीची जेवढी उंची असेल, समजा तो 5 फीटचा असेल तर तेवढीच प्रतिमेची उंची असेल, तर तुम्ही इथे काय लिहिणार,
प्रतिमेचा आकार पण काही चेंज नाही होणार आहे सपाट आरशामुळे. तर प्रतिमेचा आकार आणि व्यक्तीचा वस्तू म्हणजे जी समोर ठेवलेली वस्तू आहे त्या वस्तूचा आकार हे दोन्ही समान असतात. हा पहिला गुणधर्म. दुसरं नीट बघू ऐका मुलांनो. समजा आरशापासून हा जो व्यक्ती उभा आहे हा समजा 10 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर माहिती आहे आरशापासून आतमध्ये पण जे अंतर असेल प्रतिमेचं ते पण किती असेल 10 सेंटीमीटर. म्हणून आपण इथे काय लिहिणार प्रतिमेचे अंतर त्याला म्हणतात प्रतिमेचे अंतर बरोबर वस्तूचे अंतर. ठीक आहे. प्रतिमेचे अंतर आणि हे वस्तूचे अंतर दोन्ही समान असतील. तिसरा काय गुणधर्म आहे मुलांना नीट बघा. समजा आता हा जो माणूस उभा आहे आणि त्याचा ना हा उजवा हात वर केला तर आरशामध्ये तो काय दिसतो डावा हात दिसतो है ना. आरशामध्ये असं वाटतं की त्याने डावा हात वरती केलेला आहे. त्याच्यामुळे आडव्या दिशेने तिसरा गुणधर्म मुलांना तुम्ही काय लिहिणार की आडव्या दिशेने जी आहे ती प्रतिमा काय होते फ्लिप होते अशी उलट होते. आडव्या दिशेने ती उलट होते. ठीक आहे. साठी तो शब्द जो आहे तो बघावा लागेल मराठीमध्ये एक्झॅक्टली काय म्हणतात. इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतात लॅटरल इन्व्हर्जन. लॅटरल इन्व्हर्जन म्हणजे आडव्या बाजूने प्रतिमा चेंज झालेली असते म्हणजे उजवी बाजू डावी वाटते. तर तो आहे तिसरा गुणधर्म. ठीक आहे. मग इथे मी काय करते कसं लिहायचं आता ह्याला मी उजवी आणि ही जी डावी बाजू आहे ठीक आहे ही एक्सचेंज होते म्हणून ह्याला बघा मी असं लिहिते उलट सुलट झालेली असते म्हणून ती काय होते अशी एक्सचेंज होते. चौथा गुणधर्म काय आहे मुलांनो. चौथा गुणधर्म खूप खूप जास्त महत्वाचा आहे. ही जी प्रतिमा बनते ही आहे आभासी प्रतिमा असते आणि उभ्या दिशेने तर ती सुलटच आहे ना. म्हणजे खाली डोकं वर पाय असं तर नाही दिसत ना आपल्याला. ह्या व्यक्तीचं डोकं वर आहे तर डोकं तर वरच दिसतंय. म्हणून अशी जी प्रतिमा बनते त्याला म्हणतात आभासी आणि सुलट. आता आभासी म्हणजे काय. आभासी म्हणजे भास होणं राईट. तर ऍक्च्युअल मध्ये ही जी प्रतिमा बनते ती आरशाच्या आतमध्ये ती आरशाच्या आतमधली या प्रतिमा आपण स्क्रीनवर कुठल्या नाही दाखवू शकत. स्क्रीनवर म्हणजे पडद्यावर. आता जसं बघा तुम्ही टीव्ही बघण्यासाठी थिएटरमध्ये आय मीन पिक्चर बघण्यासाठी थिएटरमध्ये वगैरे गेले असाल किंवा तुमच्या शाळेमध्ये जर प्रोजेक्टर असेल तर बघा त्या एका वस्तूमधून खूप सारी लाईट आणि पडद्यावर पडते आणि मग चित्र बनतं ना. असं जी पडद्यावरती जी प्रतिमा आपण दाखवू शकतो त्या प्रतिमेला आपण वास्तविक प्रतिमा बनतो. वास्तविक म्हणजे ती खरं प्रेझेंट आहे. आणि जी पडद्यावरती नाही दाखवू शकत त्याला आपण आभासी प्रतिमा म्हणतो. तर ही आरशामध्ये जी बनते ती कोणती प्रतिमा आहे आभासी प्रतिमा आहे. कळतंय. अच्छा मुरुमगावचे जे गर्ल्स आहेत बेटा तुमचा कॅमेरा ऑफ झालेला आहे. कॅमेरा ऑन करा ना म्हणजे तुम्ही मला दिसाल. ओके ग्रेट थँक्यू सो मच. अच्छा ज्यांना आभासी प्रतिमा आणि वास्तविक प्रतिमा काय असते त्याच्यातला फरक कळला त्यांनी जरा हात वर करा. अच्छा नाही समजलंय परत एकदा मी सांगते. ठीक आहे. बघा एक मिनिट मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते बेस्ट राहील ते तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. आभासी प्रतिमा म्हणजे जी खरं नाहीये आणि वास्तविक प्रतिमा म्हणजे जी खरं असते. ठीक आहे. चला मी स्क्रीन शेअर करते आता मुलांना. In this video, my aim is to give you the basic understanding of the terms virtual and real images. It's a slightly long video,
but it'll be one बघा, of the most व्हर्च्युअल म्हणजे interesting आभासी ones too. प्रतिमा, I'm रिअल sure you'll इमेजेस enjoy म्हणजे it. वास्तविक प्रतिमा. What you see on दोघांमध्ये your काय screen फरक is आहे a ते mirror. आपण इथे बघणार It आहोत. तर has आपण आता display एक and आरसा smooth घेतला. reflecting surface on one side. आता It's हा called सपाट a आरसा plain आहे म्हणून mirror बघा, because प्लेन its मिरर म्हणून reflecting ह्याला नाव surface is दिलेलं आहे, म्हणजे flat. सपाट आरसा. What other types of mirrors have you seen? Have you seen this type of mirror? आपण आपल्या बाजूला कोणकोणत्या प्रकारचे आरसे बघतो? बघा, हे असे गोल आरसे बघतो. असा वाला गोल आरसा जो आहे, जो मोठा, ज्याच्यामध्ये आपला चेहरा थोडा मोठा दिसतोय. तुम्ही ना जिथे ब्युटी पार्लर आहेत किंवा जिथे दाढी वगैरे करतात ना, शेविंग करतात, तिथे हे मोठे दिसणारे आरसे वापरले जातात, ज्याच्यामध्ये आपला चेहरा बराच मोठा दिसतो. का बरं? जेणेकरून ना चेहऱ्यावरचे छोटे छोटे केस आहेत ते नीट दिसतील आणि व्यवस्थित दाढी केली जाईल, त्यासाठी वापरले जातात. तर नीट बघा, हे बघा, हात मोठा दिसतोय. थोडासा हात लांब होता त्यावेळी मोठा दिसत होता तो. ठीक आहे, तर ह्याला जो आहे तो ही स्पेरिकल कॉन्केव्ह मिरर आहे. स्पेरिकल कॉन्केव्ह मिरर म्हणजे कोणता वाला आरसा, ते आता तुमच्या पुस्तकामध्ये आपण बघणार आहोत. स्पेरिकल म्हणजे गोलीय आरसा. आता इथे तुमचे जे दोन प्रकारचे आरसे दिलेले आहेत, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स काय असतं? कॉन्केव्ह म्हणजे अंतर्गोल आरसा आणि कॉन्व्हेक्स म्हणजे बाह्य गोल आरसा. म्हणजे काय? कॉन्केव्ह म्हणजे ना हा आरसा थोडासा ना आतमध्ये गेलेला असतो, असा आत गेलेला असतो तो, म्हणून त्याला अंतर्गोल म्हणतात. म्हणजे त्याचा जो गोल भाग आहे तो आतून आहे, म्हणजे हा असावाला आतमध्ये गेलाय बघा हा. आणि दुसरा आहे बाह्य गोल आरसा, ते पण आता आपण बघणार आहोत. तर हा आहे गोलीय अंतर्गोल आरसा. ठीक आहे, म्हणजे अंतर्गोल म्हणतात ज्याला. तर आता बघा, हे काय इथे तेच दाढी करण्यासाठी हा वाला आरसा वापरला जातो. कॉन्केव्ह मिरर फॉर शेविंग, तेच दाढी करण्यासाठी हा वापरलेला जातो. ठीक आहे, आता बघा पुढे. आता हा आहे प्लेन मिरर, हा सपाट आरसा आहे. सपाट आरशाच्या समोर जी आपली जी प्रतिमा बनते, आता जस्ट आपण डिस्कस केलेलं, ती समान मापाची असते. नवीन काहीच नाही होते, जसा माणूस दिसतोय सेम टू सेमच प्रतिमेमध्ये दिसतोय. ठीक आहे, आणि इथे काय होते? रिफ्लेक्शन ऑफ लाईट, म्हणजेच प्रकाशाचं काय होतं इथे? परिवर्तन होतंय. आता इथे बघा नीट, इमेज कशी बनते ते दाखवलेले आहे. लाईट आधी वस्तूवर पडते, ती लाईट आरशावर पडते, आरशापासून ती परावर्तित होऊन आपल्या डोळ्यामध्ये जाते. ठीक आहे, आणि मग प्रकाशाचं परावर्तन होतं. हे इथे बघा ऍपल दाखवलेले, सेम तसंच होते त्याच्यामध्ये पण. स्पीड वाढवते जरा मी. आता बघा, ही आहे आरशामध्ये, ही आता जी बनली ही आहे व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल इमेज म्हणजे ही आभासी प्रतिमा आहे, जसं आता मी तुम्हाला लिहून एक्सप्लेन केलेलं होतं. का बरं आभासी का म्हटलं गेलंय त्याला? कारण नीट बघा मुलांनो, हे जी प्रकाशाची किरण आहेत, ही जी प्रकाशाची किरणं वस्तूवरून ज्यावेळी आरशावर पडतात, नीट बघा हा व्हिडिओकडे. ही बघा, प्रकाशाची किरणे ह्या वस्तूला टच होऊन आरशावर पडली, आणि मग ही जी किरण आहेत ही ऍक्च्युअल मध्ये आरशावर आदळून तर माघारी फिरली. बघा, हा इकडे वळला आणि हा इकडे वळला, तर ती किरण काय खरं आरशाच्या मागे एकमेकांना छेदत नाहीये प्रतिमा बनवण्यासाठी. ते तर आपण त्यांना ह्या बघा डॉटेड अशा लाईन्सनी डॉट 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 करून आपण त्यांना माघारी वाढवतोय, पण ही किरणं तर एकमेकांपासून लांब निघून गेलेत. त्या किरणांच्या खरं छेदण्यामुळे प्रतिमा नाही बनत आहे. आपल्याला असं वाटतंय की ते मागे भेटतात ती किरण, पण तसं नाहीये. म्हणून ह्याला म्हणतात आभासी प्रतिमा. आणि ही प्रतिमा जी आहे आपण पडद्यावर दाखवू शकत नाही. ठीक आहे, आता रिअल इमेज म्हणजे वास्तविक प्रतिमेची पण अशीच आकृती काढली ना आपण, मग तुम्हाला समजेल. बघा आता पुढे काय होतं, दिसतंय? हे असं लाल कलर मध्ये, हे तर माघारी फिरतानाचे किरण आहे, पण इथे माघारी ते भेटलेच नाहीत एकमेकांना, ते तर आपण वाढवले त्यांना मागे. ठीक आहे,
आता पुढे बघा. तर ही अशा प्रकारे इमेज बनली, म्हणजे प्रतिमा बनली. राईट. हा मुलगा आहे आणि ही त्याची प्रतिमा आहे. पण ती प्रतिमा काय खरं खरं किरणं एकमेकांना छेदण्याने बनलेली नाहीये. आपल्याला तसा आभास होतोय म्हणून त्याला आभासी प्रतिमा म्हणतात. आता रिअल इमेज म्हणजे खरी वाली. आता बघा, हे घेतले आपण कॉन्केव्ह मिरर, म्हणजे हेच अंतर्गोल आरसा घेतलाय आपण. ठीक आहे. आता हा जो अंतर्गोल आरसा आहे ह्याच्यामध्ये बघा काय होते मुलांना. इथे मुलगा उभा आहे, किरण निघाली, लाईटची किरण मुलाला स्पर्श करून आरशावर पडली, पण ती इथे तुम्ही बघताय खरं खरं ती आरशापासून परावर्तित होऊन एकमेकांना छेदतात आहेत. पण मी ते मुलाचं इथे जिथे डोकं आहे तर त्या डोक्यापासून निघणालेली किरण इथे छेदतात आहेत. त्याच्यामुळे मुलाची जी आपल्याला प्रतिमा मिळणार आहे ती उलटी मिळणार आहे. ह्या आरशाच्या समोर खाली डोकं वर पाय असं होईल. हा, पण ह्याच्यावर पण अवलंबून आहे मुलगा कुठे उभा आहे. मुलगा इथे आरशाच्या खूप जवळ उभा असेल तर मग आपल्याला मुलांनो सुलटच आकृती मिळते, पण मग ती आभासी बनते. ही आहे ती रिअल आहे. रिअल म्हणजे ही वास्तविक प्रतिमा आहे, खरं खरं किरणांच्या छेदण्याने बनलेली. आता ह्या ज्या वास्तविक प्रतिमा आहेत मुलांनो, जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, ह्या आपण कुठे पाहतो? वास्तविक प्रतिमा नक्की कुठे बनते? तर वास्तविक प्रतिमा जी आहे ती एकतर मी जसं सांगितलं आपण थिएटरमध्ये जिथे एखादी मूवी बघायला जातो, एखादा पिक्चर बघायला जातो, तिथे ती बनते. अजून कुठे बनते? अजून कुठे कुठे बनते? जरा ह्याची माहिती काढा, मग तुम्हाला आयडिया येईल. हा, तुम्हाला अजून एक दाखवते व्हिडिओ मुलांनो, अजून छान समजेल तुम्हाला की नक्की कुठे बनते. हा व्हिडिओ त्याच्यापेक्षा पण अजून छान आहे. of actual light rays. Convex lens and concave mirror form real images which we see on the screen are real images. हे बघा, images that can be formed on a screen are called real images. बघा, इथे आपण तेच घेतलंय, अंतर्गोल आरसा घेतलाय, त्याच्या समोर बघा ही मेणबत्ती पेटवून ठेवली आहे आणि ह्या मेणबत्तीची जी प्रतिमा आहे दिसते इथे सफेद कलरचा पेपर स्क्रीन म्हणून ठेवलाय, पडदा म्हणून ठेवलाय, आणि त्या पडद्यावर ह्या मेणबत्तीची जी प्रतिमा आहे बघा ती बनलेली आहे. पण काय बनली? ती उलटी बनली आहे. आणि ही पडद्यावर आपण त्याची प्रतिमा दाखवू शकतो, ह्या आरशाच्या आतमध्ये नाही बनली आहे. ती कुठे बनली आहे? ह्या पडद्यावर बनली आहे, म्हणून आपण तिला वास्तविक प्रतिमा म्हणतो. These images have real existence and they are formed only after the intersection of actual light rays. नक्की काय चाललंय हे बघा, इथून प्रकाश गेला, आदळला आणि इथे खाली येऊन तो एकमेकांना छेदते. परत बघा, हे जे एरोज दाखवतात आहेत ना, बाण दाखवतात आहेत, त्यांची दिशा बघा. हे light rays. Convex lens and concave mirror form real images which we see on the screen are real images that cannot be formed on a screen are called virtual images. अच्छा, आता इथे बघा काय दाखवले. इथे मेणबत्ती आहे, पण त्या मेणबत्तीची प्रतिमा कुठे बनले? ह्या मिररच्या आतमध्ये, आरशाच्या आतच बनले. ती आपण स्क्रीन त्याच्या समोर एक सफेद कलरचा पडदा ठेवला तरी त्याच्यावरती नाही दिसत आहे. अशा प्रकारची इमेज जी फक्त आरशामध्येच बनते त्याला आपण काय म्हणतो? व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल म्हणजेच आभासी प्रतिमा आपण त्याला म्हणतो. आय होप आता तुम्हाला समजलं असेल. कोणाला समजलं आभासी प्रतिमा काय असते? व्हेरी गुड. आणि वास्तविक प्रतिमा काय असते? वास्तविक म्हणजे पडद्यावर आणू शकतो, आभासी म्हणजे पडद्यावर बनत नाही, ती आरशाच्या आतमध्येच बनते. ठीक आहे, चला, हे खूप महत्वाचं आहे. आता ह्याच्या पुढचा भाग जो आहे आपला सगळा ह्याच्यावरतीच डिपेंड आहे. अच्छा, तुम्हाला आता मुलांना आठवतंय? अच्छा, आरशांचे पण थांबा, तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. आरशांचे जे कोणते कोणते प्रकार असतात आणि ते आरसे कुठे यूज होतात, आणि आपण त्याला आता आज ह्या वेगवेगळ्या आरशांचा स्टडी करणार आहोत, त्यांच्याबद्दल समजून घेणार आहोत. तर का बरं, का शिकायचं आपण ते?
ठीक आहे. मुलांनो, मला आता जो व्हिडिओ मिळालाय ना तो इंग्लिश मध्ये, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे, थांबा मी स्क्रीन शेअर करते. बघा काय आहे आता नक्की हे. ही पहिला तर माहितीच आहे तुम्हाला, हा आहे आपला सपाट आरसा. आणि सपाट आरशामुळे बघा, हे बघा, सपाट आरशामुळे जी प्रतिमा निर्माण होते त्याचे आता जे आपण गुणधर्म बघितलेले तेच इथे इंग्लिश मध्ये लिहिलेत. इमेज फॉर्म इज व्हर्च्युअल इमेज, आभासी असते. इमेज फॉर्म इज इरेक्ट अँड अपराईट, म्हणजे ती सरळ असते, उलट नाही होत ना वरच्या दिशेने. ऑब्जेक्ट अँड इमेज आर ऑफ सेम साइज, जेवढा ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू आहे तेवढ्या साइजची प्रतिमा असते. इमेज फॉर्म इज लॅटरली इन्व्हर्टेड, तेच उलटा, आडव्या बाजूने ती उलटी होते ना, डाव्याची बाजू उजवी दिसते, उजवीची बाजू डावी दिसते, तेच सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा ही आहे आपली, हा आहे आपला गोलीय आरसा. गोलीय आरसा म्हणजे काय? स्पेरिकल मिरर इंग्लिश मध्ये ज्याला म्हणतात. आता इथे प्लेन मिरर आहे का असं त्यांनी विचारले क्वेश्चन मार्क टाकून, तर हा प्लेन तर नाहीये, हा असा गोलाकार दिसतोय, गोलाकार आहे म्हणूनच ह्याचं नाव आहे गोलीय आरसा. ठीक आहे. आता हे जे गोलीय आरसे आहेत हे दोन प्रकारचे आरसे आहेत. ह्याला काय आहे, ही कर्व्ड मिरर आहे, दिसतंय तुम्हाला. इकडून एकदा कर्व आहे ह्या मिररला आणि हिला इकडून कर्व आहे, म्हणजे इकडून हा भाग हिचा उंच झालाय आणि ह्या आरशाचा इकडचा भाग, इकडचा डावा भाग आणि इकडचा उजवा भाग. आता पुढे बघा. आता कळते मुलांनो, ज्या बाजूला प्रकाश परावर्तित होणारे तो इथे उंच झालाय हा भाग, आणि ह्या भागाला बघा त्यांनी कलर दिलेला आहे जसं आपल्या आरशाला असतो. आणि इथे काय केलेलं आहे, आतमध्ये गेलाय हा भाग, ज्या भागावरून आपला जो प्रकाश आहे तो परावर्तित होणार आहे हा आतमध्ये गेलाय, हा कर्व्ड इनवर्ड. कर्व्ड इनवर्ड म्हणजे तो आतमध्ये घुसलाय, आणि हा इथे जो आहे तो कर्व्ड आउटवर्ड, तो बाहेर आलाय. इझी. मग ज्याच्यामध्ये तो बाहेर आलेला असतो ह्याला म्हणतात बहिर्वक्र भिंग, बहिर्वक्र आरसा. सिंपल आहे ना रे, बाहेर आलाय म्हणून बहिर्वक्र, आतमध्ये गेलाय म्हणून अंतर्वक्र. इझी. बघा आता हे काम कसं करते. हा इथे दिसतोय, हा तुमचा नॉर्मल आपला जेवणाचा चमचा, ज्या बाजूने आपण खातोय, आतमध्ये जेवण भरतोय, तो कोणता भाग झाला, अंतर्वक्र झाला. आणि बाहेरचा भाग जो आहे तो कर्व्ड आउटवर्ड, तो काय झाला, बहिर्वक्र झाला. ह्यालाच म्हणतात गोलीय आरसे. स्पेरिकल मिरर्स म्हणजे हे काय आहेत, गोलीय आरसे आहेत. ठीक आहे. आता हे गोलीय आरसे बनवतात कसे, आता नीट बघा मुलांना. काय केले माहितीये का, आपण ना एक इमॅजिन करूया. इमॅजिन म्हणजे कल्पना करायची. आपला नॉर्मली क्रिकेटचा चेंडू असतो ना प्लास्टिकचा, आतून पोकळा असतो ना पूर्ण, तो तसा वाला ना काचेचा चेंडू आहे असं आपण समजायचं. त्या काचेच्या चेंडूला मग काय करतात, आपण वर्तुळ काढायचं, त्या चेंडूवरती वर्तुळ काढायचं आणि त्या वर्तुळाला कट करून बाहेर काढायचं, आणि त्याला एका बाजूला आपण कलर दिला की दुसरा बाजू आरशासारखं काम करतो. तेच इथे केलेलं आहे बघा. तर आधी काय केलं, इकडचा गोल कट केला, इकडचा गोल कट करून त्याच्या आतल्या बाजूला काय केलं, पेंट मारला. मग ही बाहेरची बाजू जी आलेली आहे ती काय करणार आहे, आरशाचं काम करणार आहे. इथे काय केले, इकडची बाजू कट करून काढली आणि इथे बाहेरच्या बाजूला कलर दिलाय आणि आतली बाजू जी आहे ती आरशाचं काम करणार आहे. मग हा कोणता बनला, अंतर्वक्र आरसा, आणि हा बनला बहिर्वक्र आरसा. कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र, कॉन्केव्ह म्हणजे अंतर्वक्र. ठीक आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ इमेजेस. आता इथे ना मुलांनो, आपला जो सपाट आरसा होता ना, सपाट आरशाबद्दल त्याच्या ज्या प्रतिमा बनणार आहेत
त्या 5च आपण लिस्ट बनवली. त्याची जी प्रतिमा होती त्याचे गुणधर्म फक्त 5 होते, त्याची आपण लिस्ट बनवली. आता मगाशी मी जे दाखवलं ते. पण इथे आता ह्याला मी इथे स्टॉप करते. हे आपण डिटेलमध्ये परत बघणारच आहोत. पण हे जे गोलीय आरसे आहेत ना मुलांनो, हे गोलीय आरसे काय समजायला साधे सोपे बिलकुल नाहीयेत हा. कारण गोलीय आरशामध्ये जे प्रतिमा बनतात त्या बदलत जातात. कशावर त्या अवलंबून आहेत? हा समजा माझा हात जो आहे तो आरसा आहे आणि त्याच्या समोर ही मी अशी जी आहे ती वस्तू ठेवली आहे. ठीक आहे, की माझ्या हातामध्ये एक वस्तू आहे अशी. तर ह्या आरशापासून ह्या वस्तूचं जे अंतर आहे हे जर मी कमी जास्त केलं, असं वाढवलं कमी केलं, त्यानुसार त्या आकृतीचे जे प्रतिमेचे जे आहे ते गुणधर्म बदलत जाणार आहेत. इन जनरल सर्वसाधारण जे नियम आहेत ते आपण नाही सांगू शकत. आता सर्वसाधारण नियम म्हणजे काय? जसं सपाट आरशासमोर 5 सेंटीमीटरची वस्तू असेल तर तिची उंची 5 सेंटीमीटर मिळणार आहे. 10ची असेल तर 10च मिळणार आहे. तर आपण एक्झॅक्टली किती सेंटीमीटर तिची उंची आहे ते न सांगता आपण सर्वसाधारण नियम काय सांगितला, की बाबा जेवढी वस्तूची उंची आहे तेवढीच प्रतिमेची उंची असेल. बरोबर आहे. पण गोलीय आरशांमध्ये आपण तसं म्हणू शकत नाही. तर आपण आता काय करणार आहोत, ह्याची एक एक केस जी आहे ती बघणार आहोत. आता एक सेकंड. मुलांनो आपल्याला 2च मिनिटं राहिलेत, तर प्लीज होमवर्क नोट करून घ्या आणि हे गोलीय आरशांमुळे बनणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्याच्या प्रॉपर्टीज म्हणजे त्याचे गुणधर्म आपण पुढच्या आठवड्यात बघू. ठीक आहे, चला आता तुम्हाला होमवर्क काय आहे मुलांनो, एकतर हे वाचून काढा. हे विचारणार तर नाहीत एक्झाम मध्ये, पण तरी पण हे इथपर्यंत वाचून काढा. ठीक आहे, हा तक्ता कम्प्लीट करा. आपण ऑलरेडी केला आता ऑनलाईन क्लासमध्ये, पण पुस्तकामध्ये पेन्सिलने लिहून तो तक्ता कम्प्लीट करा. आणि पुढे काय करा ना, आज आपण जेवढं शिकलोय तेवढं वाचून काढा एकदा. हे बघा, इथून सपाट आरशापासून इथून ते खालपर्यंत आपण जेवढं पण आज शिकलोय तेवढं एकदा वाचून काढा. आणि आता हे वाचायचं आणि इथेच टेबल लिहायचं, हेच मी होमवर्क दिला. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक होमवर्क काय आहे, प्लीज नोट करा तो. तर तुम्हाला वहीमध्ये छान हँडरायटिंग मध्ये लिहायचं आहे. काय आहे तो लिहून घ्या. आभासी व वास्तविक प्रतिमेतील फरक स्पष्ट करा. आभासी व वास्तविक प्रतिमेमधील फरक स्पष्ट करा. तर मी ऑलरेडी तुम्हाला फरक सांगितलेला आहे, तोच तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचा. ठीक आहे, काय असतील फरकाचे मुद्दे? आभासी प्रतिमा पडद्यावर आपण दाखवू नाही शकत, वास्तविक प्रतिमा पडद्यावर निर्माण होते, पहिला फरकाचा मुद्दा. दुसरा फरकाचा मुद्दा काय होईल? आभासी प्रतिमा ही परावर्तित किरणांच्या छेदण्यामुळे निर्माण होत नाही, कारण तिथे परावर्तित किरण एकमेकांना छेदतच नाहीत. आपल्याला वाटतं ते छेदतात आहेत, बरोबर आहे. वास्तविक प्रतिमेसाठी काय म्हणणार? वास्तविक प्रतिमा ही परावर्तित किरणांच्या खरोखर छेदण्याने निर्माण होते. राईट, तर हे 2 मुद्दे झाले. तिसरा मुद्दा बघा, खूप महत्वाचा आहे मुलांनो. आभासी प्रतिमा नेहमी सुलट असते. वर डोकं खाली पाय आहे ना वस्तूचं, प्रतिमेचं पण वर डोकं खाली पायच असते. पण वास्तविक प्रतिमा नेहमीच उलटी असते, हे पण लिहायचंय. आभासी प्रतिमा नेहमी सुलटी असते, वास्तविक प्रतिमा नेहमी उलटी असते. ठीक आहे, बघा 3 फरकाचे मुद्दे मी आता ऑलरेडी सांगितलेत, ते तुम्ही छानपैकी लिहायचे. चला, तर आज आपण इथे क्लास थांबूयात. नेक्स्ट क्लासला जसं मी तुम्हाला सांगितलेलं कंपास पेटी घेऊन बसा मुलांनो. आपल्याला तुमचं ते कर्कटक जे आहे, कंपास आहे, स्केल वगैरे सगळं लागणार आहे. ठीक आहे, पेन्सिल, स्केल, इरेजर सगळं घेऊन बसा. बरोबर. चला, आय होप तुम्हाला